मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की एमपीएससी खूप अवघड प्रश्न विचारते. नाही, एमपीएससी कन्सेप्ट विचारते आणि कन्सेप्ट तुम्हाला माहित असला पाहिजे. ज्याला कन्सेप्ट माहित आहे ते खूप कमी वेळेत प्रश्नाचं उत्तर देऊ शकते. बघा, हे एमपीएससी ग्रुप सी च्या 2024-25 फ्रीच्या एक्झाम मध्ये विचारलेला छानसा प्रश्न आहे. बघा काय म्हणते साखरेच्या किमतीत 20% कपात केल्यास, 20% म्हणजे तुम्हाला आधी माहित असलं पाहिजे, 20% म्हणजे 1/5 होते. ते होते 1/5 होते. हे फ्रॅक्शन आहे. कसा झाला 1/5? तुम्ही याला असे समजू शकता, 20 आणि टक्के म्हणजे भागिले 100. 20 एक 20 आणि 20 100 ते 1/5. हे फ्रॅक्शन तुम्हाला पाठ असले पाहिजे. बघा पुढे काय म्हणते, तर कपात केल्यास, त्याला कपात केली तर 160 मध्ये 2.5 किलो साखर त्याला जास्त मिळते. तर साखरेची मूळ किंमत किती होती? आता मला सांगा, त्यानं काय केलं म्हणा, 5 रुपये किंमत होती तर 4 रुपये केली, म्हणजे कपात केली. ही काय किंमत आहे? किंमत कमी झालेली. आता 5 रुपयाची 4 केली किंमत, आणि त्याचं मिळणारी वस्तू ही विरुद्ध राहते. जर 5 रुपये किंमत होती तर 4 वस्तू मिळायच्या, 4 झाल्या तर 5 मिळत असतील, है ना? म्हणजे किंमत कमी झाली तर जास्त वस्तू मिळतात, वाढली तर कमी मिळतात, है ना? तर हे काय, हे क्वांटिटी आहे, म्हणजे मिळणाऱ्या वस्तू आहे. आता 5 रुपये जेव्हा किंमत होती तेव्हा 4 मिळत होत्या. आता 4 रुपये झाली म्हणजे किंमत कमी झाली, म्हणून 5 मिळतात. म्हणजे किती मिळतात? आधी 4 मिळायच्या, आता 5, म्हणजे 1 जास्त मिळते. किती मिळते? 1 जास्त. प्रश्नात म्हणते 1 नाही, 2.5 किलो जास्त मिळते. म्हणजे 2.5 म्हणजे याच्या 2.5 पट जास्त मिळते. किती? 2.5 पट मिळते. 2.5 पट म्हणजे इथे सुद्धा 4 मिळत नसतील, याच्या 2.5 पट मिळत असतील. म्हणजे याच्या 2.5 पट जर केलं, 4 2 8 आणि 4 2 अर्धा 2, म्हणजे 10 मिळत असतील. 10 इथलं काढायची गरज नाही, आपल्याला मूळ म्हणलंय, मूळची किंमत म्हणजे ही आहे, है ना? पण आपल्याला 10 किलो साखर आधी मिळायची. आधी किती मिळायची? 10 किलो. किती रुपयामध्ये? 160 मध्ये. मला सांगा, 160 रुपयामध्ये 10 किलो साखर मिळते, तर एका किलोची किंमत किती होते? 0 कटला 16 रुपये. तुमच्या डोक्यावरच उत्तर आहे ऑप्शन नंबरचा. अरे लय सोपे प्रश्न असतात, तुम्हाला जमलं पाहिजे मित्रांनो. कन्सेप्ट विचारते एमपीएससी, बाकी काहीच नाही. आणि कन्सेप्ट तुमच्या डोक्यात असेल तर उत्तर तुमच्या हातात आहे. प्रश्न घेऊन घरला यायचे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. जय हिंद.